सुधा तिच्या खोलीत अस्वस्थपणे फिरत होती. आज मुलाकडचे तिला पाहायला येणार होते. सुधाची आई तिच्या खोलीत आल्यावर ती रडत म्हणाली, आई, तुला माझं लग्न दुसरीकडे का करायचं आहे? मी तुला सांगितलं होतं ना की माझं मनीषवर प्रेम आहे. तिची आई तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली, गप्प बस. प्रेमाच्या नावाखाली आमचं नाक कापू नकोस. तुझं नातं तुझ्या वडिलांच्या इच्छेनुसारच होईल. सुधाने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण घरच्यांच्या इच्छेपुढे तिचं काहीच चालले नाही आणि तिचे प्रकाशशी लग्न झाले. या नको असलेल्या लग्नामुळे सुद्धा खुश नव्हती. लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रकाशने तिच्या हृदयाचे तुकडे केले, कारण की ना तो सुधाशी बोलला ना त्याने तिला सुखावण्याचा प्रयत्न केला. तो फक्त आपले काम उरकवून शांतपणे बाजूला होऊन झोपी गेला. सुधा रात्री उशिरापर्यंत रडत राहिली. सकाळी ती गप्पच दिसत होती. तिला उदास पाहून सासू यशोदाबाईंनी विचारले, काय झालं सुनबाई, तुला तुझ्या आईची आठवण येते का? इथे काही अडचण असेल तर सांग, आता मी पण तुझी आईच आहे. असे म्हणत त्यांनी आपल्या नवविवाहित सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सासरच्या घरी प्रेमळ स्पर्श मिळाल्याने सुधा भावूक झाली आणि तिचे डोळे ओले झाले. सुधाच्या सासरच्या घरात फक्त तिची सासू, पती आणि दीर होते. तिची सासू आणि दीर नितीन यांचा स्वभाव खूप चांगला होता. दोघांनीही सुधाची खूप काळजी घेतली, पण ज्याच्याशी तिचे लग्न झाले होते त्याच्या वागण्याबद्दल तिला काहीच समजत नव्हते. प्रकाश हा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि अतिशय व्यवहारी व्यक्ती होता. भावना, प्रेम इत्यादींना त्याच्यासाठी किंमत नव्हती. पत्नीलाही तो फक्त सुखप्राप्तीचे साधन मानत. प्रकाश आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये जाऊ लागला, जिथे वाईट संगतीत पडून त्याला हळूहळू दारू पिण्याचे व्यसन जडले. तो रात्री उशिरा दारूच्या नशेत येऊन पत्नीशी गैरवर्तन करत असे. आपल्या वहिनीशी गैरवर्तन होत असल्याचे पाहून नितीनला खूप वाईट वाटायचे आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या भावाला समजवण्याचा प्रयत्नही करायचा, पण प्रकाश आपल्याच नादात मग्न होता. त्याने कोणाचेही ऐकले नाही. यशोदाबाईंनाही आपल्या मुलाची अवस्था पाहून खूप राग यायचा. त्याही त्याचे सात्वन करायच्या, पण म्हणतात ना, एकदा जो माणूस वाईट संगतीत हरवतो त्याला कोणाचेही चांगले विचार आवडत नाहीत. कसला नवरा मिळाला म्हणून सुद्धा रात्रंदिवस तिच्या नशिबाला शिव्या देत असे. तिचा नवरा सासरच्या इतरांसारखा चांगला असता तर तिने पहिले प्रेम विसरून आनंदी जीवन जगले असते. पण नवऱ्याच्या उदासीनतेमुळे नको असतानाही मनीषच्या आठवणी वारंवार तिच्या समोर येत होत्या. मनीषचे सुधावर खूप प्रेम होते. तो तिच्या प्रत्येक लहान मोठ्या इच्छेचा आदर करत तिला खूप मान देत असे. प्रकाशचे तर जणू काही तिच्यावर कधी प्रेमच नव्हते. तिने फक्त रात्रीच्या प्रेमाला प्रेम मानले नाही. प्रेम ही अशी भावना आहे ज्यामध्ये लोक स्पर्श न करताही एकमेकांचे हृदय समजून घेतात. पण इथे तर तिच्या हृदयाचे रोजच तुकडे होत होते. नितीनला जेव्हा जेव्हा आपल्या वहिनीचे दुःख दिसायचे तेव्हा तेव्हा तो तिला आनंदी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. सुधाचा दीर आणि सासू हेच तिच्या आनंदाचे एकमेव साधन होते. तिचा नवरा येताच ती दुःखाच्या कवचात बंदिस्त व्हायची. 1 वर्ष उलटताच सुधा गरोदर राहिली. आता नितीन आणि यशोदाबाई सुधाची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागले. पण आता प्रकाशला बायकोची काळजी नव्हती. वेळ आली तेव्हा सुधाने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आता तिच्या मनात आशा निर्माण झाली. तिला वाटले की आपल्या मुलाच्या जन्मानंतर प्रकाश कदाचित सुधारेल, पण तसे काही झाले नाही. प्रकाशचा मुलगा आणि पत्नीशी काहीही संबंध नव्हता. एक दिवस प्रकाश रात्री उशिरा घरी येत होता. दारूच्या नशेत गाडी चालवत असताना अचानक एका वळणावर त्याचा तोल गेला आणि गाडी झाडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सुधा आधीच दुर्दैवी होती, पण आता ती विधवाई झाली होती. समाजाच्या नजरेत तिचे नशीब उद्ध्वस्त झाले होते. ती पूर्णपणे गप्प झाली. शेवटी तिने आयुष्यात मिळवले तरी काय? पहिले तिने तिचे प्रेम गमावले, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करायची. प्रकाश नावापुरताच तिचा नवरा असला तरी निदान तिच्या मुलाच्या डोक्यावर बापाची सावली तरी होती. आता तर ती अपशकुनी झाली होती. शोकात बुडलेला तिचा चेहरा नितीन आणि यशोदाबाईंना बघवत नव्हता. एके दिवशी सुधाचे आई वडील तिला भेटायला सासरच्या घरी आले होते. यशोदाबाई हॉलमध्ये बसल्या आणि त्यांच्याशी बोलू लागल्या आणि म्हणाल्या की बघा, जे व्हायचं होतं ते झालं, पण आता सुधा असे बेरंग आयुष्य जगू शकत नाही. मी विचार केला आहे की मी सुधाचे नितीनशी लग्न करून देईन. यामुळे सुधाचे आयुष्य पुन्हा सुखी होईल आणि माझी सून आणि नातू कायम याच घरात राहतील.
नितीनचाही या नात्याला आक्षेप नव्हता. सुधाच्या आई वडिलांनी लगेचच या नात्याला होकार दिला. सुधासाठी यापेक्षा चांगले काय असू शकते. इकडे सुधाई आतल्या खोलीतून सगळं ऐकत होती. तिच्या सासूबाई म्हणाल्या होत्या की तिला तिच्या नातवाला आणि सुनेला तिच्यापासून दूर ठेवायचे नाही, त्यामुळे ती सुधाचे लग्न तिच्या धाकट्या मुलाशी करून देईल. पण सुधा नितीनला तिचा नवरा म्हणून स्वीकारणार कशी? ती त्याला अगदी भावासारखा मानायची. ती तिच्या दिरासोबत नवरा बायकोच्या नात्यात कशी राहू शकते? असं असलं तरी आई वडिलांच्या निर्णयापुढे तिने याआधीही एकदा आपल्या इच्छा दाबून टाकल्या होत्या. पुन्हा एकदा तिचं नशीब बाहेर इतरांनीच लिहिलं होतं आणि ती तिथेच असहाय्यपणे उभी राहून पाहत होती. निर्णय इतरांनी घेतले आणि त्यानुसार तिला आपले जीवन जगायचे होते. इतरांनी मार्ग निवडला, पण मार्ग तिने स्वतःच ठरवायचा होता. कारण तिचे भवितव्य ठरवणारे लोक हे विसरले की ती देखील एक माणूस आहे. तिच्याही काही इच्छा आणि अनिच्छा असू शकतात. इकडे नितीननेही आपल्या वहिनीला सुरुवातीपासून त्रास सहन करताना पाहिलं होतं. त्यानेही आईचा निर्णय मान्य केला होता आणि तो विचार करत होता की आता तो सुधाला ते सर्व सुख देईल ज्याची ती पात्र होती. सुधाच्या भावनांबद्दल तो पूर्णपणे अनभिन्न होता. सुधाचे मन धडधडू लागले. या नात्यासाठी ती अजिबात तयार नव्हती. एकांतात तिने आपल्या भावना आईकडे व्यक्त केल्या. तिची आई तिला खडसावत म्हणाली, अरे तू भाग्यवान आहेस, जिला पुन्हा लग्न करण्याची संधी मिळत आहे. तू नितीनशी लग्न केले नाहीस तर तुझे भविष्य काय असेल? तुझ्या मुलाला कोण दत्तक घेईल? तुम्हाला कोण साथ देईल? तुझी सासू एवढी चांगली आहे की तुला घरात ठेवण्यासाठी त्याने त्याच्या धाकट्या मुलाशी तुझ्या लग्नाची चर्चा केली. नाहीतर विधवा झाल्यावर लोक सुनेला विचारतही नाहीत. मला काही माहीत नाही, तुला हे लग्न करावेच लागेल. नितीन खरंच तुझा भाऊ नाही आहे. तू हळूहळू जुळवून घे. आईचे बोलणे ऐकून सुधा ढसाढसा रडायला लागली. तिला असे वाटले की जणू ती माणूसच नाही, तर फक्त एक वस्तू आहे जिला कोणीही हवे तेव्हा वापरू शकतो, जिच्या भावनांना काही किंमत नाही. सुधा आणि नितीनचे लग्न मंदिरात साध्या पद्धतीने होणार होते. नितीन आणि सुधाचे लग्न ठरले तेव्हापासून नितीन सुधाच्या मुलावर खूप प्रेम करू लागला होता. तो सुधाशीही नजर चुकवत असे. जणू जुनी नाती संपवून नवीन नाती सुरू करण्याचा तो प्रयत्न करत होता. नितीनला सगळं सांगावं आणि या नात्याला नकार द्यावा असं सुधाला वाटलं, पण आईचे शब्द आठवताच तिनं तिची पावलं थांबवली. ती मनातूनच गुदमरत होती. लवकरच लग्नाचा दिवसही आला. सुधा इतकी असहाय्य होती की तिला तिच्या भावना कोणाला सांगताही येत नव्हत्या. दुपारनंतर लग्नाची वेळ होती. सकाळी तिची सासू नितीनच्या खोलीत गुलाब आणि चमेलीच्या फुलांच्या टोपल्या पाठवत होती, जेणेकरून लग्नाच्या रात्री खोली सजवता येईल. सुधा विचार करू लागली की आज लग्नानंतर नितीन आणि तिची खोली एकच असेल. पत्नी म्हणून ती नितीनसमोर कशी येईल? जेव्हा नितीन तिला पहिल्यांदा स्पर्श करेल तेव्हा? या विचाराने ती घामाने भिजली आणि स्वतःशीच बडबड करू लागली की नाही, हे होऊ शकत नाही. मला नितीनशी बोलावेच लागेल. मी हे लग्न करू शकत नाही. मी हे कोणत्याही किमतीत करू शकत नाही. ती बाहेर गेली आणि नितीनला शोधू लागली, पण नितीन कुठेही दिसत नव्हता. तिने नितीनला फोनही लावला, पण नितीन फोन उचलत नव्हता. ती कुणालाही नितीनबद्दल विचारूही शकत नव्हती. वेळ हळूहळू जात होता. पार्लरवाली बाई सुधाला तयार करण्यात मग्न होती आणि सुधाचे मन प्रचंड गोंधळात बुडाले होते. तिला नितीनला भेटायचे होते आणि तिला सांगायचे होते की ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही, पण नितीन तिला कुठेच दिसत नव्हता. सुधावर एक एक क्षण भारी होत होता. गाडी बाहेर आली होती आणि घरातून वस्तू घेऊन गाडीत ठेवल्या जाऊ लागल्या होत्या. यशोदाबाई सकाळपासून लग्नाच्या धावपळीत व्यस्त होत्या. त्या सुधाच्या खोलीत आल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, बेटा आता फक्त थोडाच वेळ आणि तू पुन्हा सुहासिनी म्हटली जाशील. असे म्हणत यशोदाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुधाही रडली. सासूच्या बोलण्यात खूप प्रेम होतं आणि ती या लग्नाला नकार देऊन त्यांचं मन मोडणार होती. यशोदाबाई म्हणाल्या, बेटा तयार हो, नितीन तुला थेट मंदिरातच भेटेल. सुधा डोळे खाली करून विचार करू लागली की आता मी नितीनला नकार कसा देऊ शकेन? माझ्याकडून हे अप्रिय घडेल का? जर मी त्याला नकार देऊ शकले नाही किंवा तो मला समजू शकला नाही तर मी नितीनची वधू होईल. नाही, हे पाप आहे. सुधाचा घसा कोरडा होऊ लागला.
तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून यशोदाबाई म्हणाल्या, थोड्याच वेळात तुझ्या चेहऱ्यावरून हे दुःख कायमची निघून जाईल. नितीन तुझे जीवन आनंदाने भरून देईल. यशोदाबाईंनी ओल्या डोळ्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि खोलीतून बाहेर पडल्या. त्या गेल्या आणि सुधा ढसाढसा रडू लागली. सुधा खंबीर मनाने मंदिरात पोहोचली. तिची नजर नितीनला शोधत होती, पण तो कुठेच दिसत नव्हता. सुधा मंडपात बसली होती. पंडितजी म्हणाले, वराला बोलवा. तेव्हा सुधाचे हृदय जोरजोरात धडधडायला लागले होते, या विचाराने की आता काय होणार. इतक्या पाहुण्यांसमोर ती या लग्नाला नकार देऊ शकेल का. तेवढ्यात तिला यशोदाबाईंचा आवाज ऐकू आला. त्या म्हणाल्या, हे बघा पंडितजी, वरही आला. सुधाने मान वर करून पाहिलं तर तिला आश्चर्य वाटलं. हा तर तिचा मनीष होता. ती आश्चर्यचकित नजरेने यशोदाबाईंकडे पाहू लागली. यशोदाबाईंनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, तू आमच्यासाठी तुझ्या प्रेमाचा त्याग केला आहे. त्या दिवशी मी पण ऐकलं होतं की संकोचामुळे तुला नितीनशी लग्न करायचं नव्हतं, पण मला वाटलं की कालांतराने तुला समजेल. तुझं दुसरं कोणावर प्रेम आहे हे मला माहीत नव्हतं. फक्त एका तासापूर्वी मनीष नितीनला भेटला आणि त्याने नितीनला सर्व काही सांगितले आणि त्याच्या प्रेमावर हक्क मागितला. नितीनसाठीही तुझ्या आनंदापेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं, म्हणून नितीनने आम्हा सगळ्यांना हे नातं पटवून दिलं. सुधाने कृतज्ञता व्यक्त करत नितीनकडे पाहिलं तेव्हा नितीन म्हणाला, हो वहिनी, मी तुला सुरुवातीपासून त्रास सहन करताना पाहिलं होतं, म्हणून मला वाटलं होतं की मी तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेन. पण तुझा खरा आनंद माझ्यासोबत नाही तर मनीषसोबत आहे. मग मी तुझ्या दुःखाचे कारण कसे होऊ शकतो. तासाभरात नितीनने तिला अक्षरशः आनंदाने भरून टाकल्याचे सुधाला सुखद आश्चर्य वाटले. यशोदाबाई प्रेमाने म्हणाल्या, बघ पोरी, मी तुला सांगितले होते ना की नितीन तुझे आयुष्य आनंदाने भरेल. मला त्या क्षणी माहीत होते की मनीष तुझा वर असेल, पण मला तुला सरप्राईज करायचे होते, म्हणून आम्ही तुला काहीही सांगितले नाही. सकाळपर्यंत मी हाच विचार करत होते की तू माझ्या घरी वधू बनून येशील, पण आता तू दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस. पण तुझे लग्न करण्याचे माझे स्वप्न नक्कीच पूर्ण झाले आहे आणि यावेळी तू तुझ्या पसंतीच्या वरासोबत जाणार आहेस. सुधा भावूक झाली आणि तिने यशोदाबाईंना मिठी मारली. त्यानंतर सुधा कायमची मनीषचीच झाली. मनीषने सुधाचा मुलगाही मोठ्या प्रेमाने जवळ घेतला होता. लग्नाच्या बेडवर मनीषसोबत बसलेली सुधा मनातल्या मनात नितीनचे आभार मानत होती, कारण कालपर्यंत लग्नाच्या रात्री नितीनच्या नुसत्या विचाराने ती थरथर कापली होती, पण नितीनने तिला मनीषचे प्रेम भेट म्हणून दिले होते. मित्रांनो, लग्न म्हणजे आयुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय असतो. त्यामुळे लग्नापूर्वी कोणताही निर्णय मुलगी आणि मुलगा दोघांच्याही इच्छा लक्षात घेऊनच घ्यावा, अन्यथा तडजोडी करण्यातच संपूर्ण आयुष्य खर्ची पडते. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.